तर पश्चिम बंगालमध्ये 200हून अधिक जागांचे कल आता हाती आलेले आहेत। काटेकी टक्कर आहे। तर पश्चिम बंगालमध्ये 200हून अधिक जागांचे कल हाती, काटेकी टक्कर कायम। टीएमसी 101 आणि भाजप 105 जागांवर आघाडीवर। 208 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यामध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी खरं तर पश्चिम बंगालमधली ही लढत, कारण मोदींच्या चेहऱ्यावर भाजपने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवली आहे। पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधली आकडेवारी आपण पाहूयात तर तिथे प्रसिद्ध असलेली ही ट्राम जी पश्चिम बंगालची ओळख आहे। भाजप 105 तर टीएमसी या ठिकाणी 101 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे तर इतरांनी देखील एका जागेवर आघाडी घेतलेली आहे। काटेकी टक्कर या ठिकाणी आपण पश्चिम बंगालमध्ये पाहतोय। तृणमूल 101 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपने 105 जागांवर आघाडी घेतलेली आहे। काटेकी टक्कर। पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे। 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर दार्जिलिंग मधला हा सगळा टप्पा म्हणजे विशेषतः नॉर्थ बेंगॉल आणि साऊथ बेंगॉल पाहायचं झालं तर नॉर्थ बेंगॉलमध्ये भाजपचा चांगला जम आहे। तर 5ही जागांवर दार्जिलिंग मधल्या भाजपने आघाडी घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजप 105 जागांवर आघाडीवर तर ममता बॅनर्जी यांची टीएमसी 101 जागांवर आघाडीवर। काँग्रेस सध्या एका जागेवर आघाडीवर आहे आणि जो एकेकाळी डाव्यांचा गड होता त्या डाव्यांना आत्ता त्या ठिकाणी आघाडी घेता आलेली नाही। आपण पाहूयात भाजप 105 आणि टीएमसी 101 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने पहिल्यांदाच मोठी मुसंडी पश्चिम बंगालमध्ये मारलेली आहे। तामिळनाडूचे कल आपण या ठिकाणी पाहूया। 94 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये डीएमकेने मोठी आघाडी घेतली। 67 जागांवर या ठिकाणी डीएमके आघाडीवर आहे। एआयडीएमके फक्त 10 जागांवर आघाडीवर, तर अभिनेता विजय यांची टीव्हीके मात्र 26 जागांवर आघाडीवर गेली आहे। पुन्हा एकदा तृणमूलची ही आकडेवारी, तृणमूल 105 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 110 जागांची आघाडी भाजपने घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये अद्यापही काटेकी टक्कर पाहायला मिळते, मात्र भाजपने सुरुवातीपासूनच आपली आकडे हे टीएमसी पेक्षा 5 नका होईना जास्त ठेवलेले पाहायला मिळत आहेत। आकडे बदलतानाही अगदी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। 217 जागांचे कल आपण या ठिकाणी पाहतोय, त्यापैकी 105 जागांवर टीएमसी आघाडीवर आहे, 110 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर 200हून अधिक जागांचे कल आता पश्चिम बंगालमध्ये हाती आलेत आणि जिथे काटेकी टक्कर पाहायला मिळते भाजप आणि तृणमूलमध्ये। तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 105 आणि भाजप 110 जागांवर आघाडीवर। 200हून अधिक म्हणजे 217 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत आणि काटेकी टक्कर अद्यापही कायम आहे। त्यामुळे पश्चिम बंगाल नेमकं कोणाकडे याकडे आता लक्ष लागलेलं आहे। ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम राखणार की भाजपची मग जोरदार मुसंडी पश्चिम बंगालमध्ये? नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आकडेवारी आपण पाहतो। 105 जागांसह तृणमूल आघाडीवर आणि 110 जागांची आघाडी भाजपने त्या ठिकाणी घेतली आहे। 217 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे। भाजप 110 तर टीएमसी 105 जागांवर आघाडीवर। ममता बॅनर्जी यांनी मा वाटी माणूस असा जो त्यांचा एक स्लोगन नेहमी असतं, तर ती बंगाली अस्मिता या ठिकाणी चालताना दिसते का? तर टीएमसी 105 आणि भाजप 110 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। मग रेकॉर्ड ब्रेक जे मतदान झालेले आहे ते रेकॉर्ड ब्रेक मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात जात आहे हे पाहणं महत्त्वाचं। 217 जागांचे कल हाती आणि या ठिकाणी तृणमूल आणि भाजप यांच्यातली ही अगदी काटेकी टक्कर पश्चिम बंगालमधली आपण पाहतोय। तर अगदी 76 जागांचे कल आता हाती येणं बाकी आहे, मात्र काटेकी टक्कर आहे। एक एक जागेचा हिशोब या ठिकाणी असणार आहे। टीएमसी 105 आणि भाजप 110 जागांवर आघाडीवर। रंगत वाढलेली आहे या निवडणूक निकालांकडे पाहण्याची आणि पश्चिम बंगालने ही रंगत वाढवलेली आहे। भाजपच्या म्हणजे अर्थातच संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये मोठा फरक यामुळे पाहायला मिळणार आहे। टीएमसी 105 आणि भाजप 110 जागांवर आघाडीवर। एसआयआर नंतरची पश्चिम